महाराजांची मूर्ती आणि त्यानंतर सरदेसाई वाडा आणि तिथे काही देवळं आहेत. गुड आफ्टरनून गाईस. आता सध्या झालेत कोकणात शिमग्याचे दिवस आणि शिमगा म्हटलं की कोकणकर घरात थांबत नाहीत. तर आता दुपार झाले, दुपारचा आपण चाललोय शिमग्याला आणि आपण आता शिमग्याला जातोय. कुठे चाललो रे? आंबेडच्या शिमग्याला. त्या शिमग्यामध्ये आपल्याला तिथली रूढी परंपरा आणि तिथे पालखी कशी नाचवतात, शिमगा कसा भरतो हे आपण सर्व पाहणार आहोत. लेट्स सी. भाव नदीचा हा पूल आहे ना, हा नवीन पूल झाला इथून वरती. कोकणामध्ये आता रस्त्यांचे फुल चेंजेस होत चाललेत. नुसती मुंबई. आने में जमाना ब्रो. अभी पहुंच गए आंबेड. आईचा हा शिमगा भरला इकडे. अभी अपनी गाड़ी पार्क करेंगे. अरे बापरे, गर्दी भरपूर आहे रे. फुल पार्किंग झाले. आने में जमा गाइस. हा इकडे खाली शिमगा भरलाय समोर. गाडी पार्क करेंगे. अभी जाने का. वाव, मजा वाटते. पालखी खाली नाचवत आहेत मित्रांनो. आपण जायचंय बघायला पालखी. लेट्स गो. मी उन्हातून दिसतोय का मला माहित नाही, गॉगल मधून मला दिसत नाही. आपण चाललो आता. लेट्स सी. इधर सारी पब्लिक है. अभी हम भी नीचे जाएंगे. हा इथला नजाराचा मजारा, इथल्या गोष्टी आपण एन्जॉय करूया. फार छान वाटतंय. पण आता दुपारचं इतकं ऊन लागतंय ना, इतकं 2 मिनिटात काळा होण्याची प्रथा. काही धावाला ब्रिज आहे ना, आत्ताच सुरू झालाय आणि पहिला तर हा ब्रिज नव्हता. इथे तुम्हाला काय गाद्या वगैरे घ्यायच्या तर इथे घ्यायच्या पटकन. पण आजच्या दिवस तुम्हाला भेटणार फक्त इकडं भांडी स्वस्त चांगल्या प्रकारे भेटणार. चष्मा वगैरे. कोकणामध्ये हा शिमग्याची अशी मजा येते ना, छान मजा येते. सर्व गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी भेटणार. ते पालखी नाचत आहे इथं आपण आता बघायला. लेट्स सी. पालखी आम्हाला पण नाचवायचं, पण नाचवायचं हा मोठा प्रश्न आहे. जायचं इच्छा आहे पण लेट्स सी, बघू. मित्रांनो, तोपर्यंत आपण दुसऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करूया जरा. दुकानं शिमग्यामध्ये भरपूर लागली जातात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दुकानं बघायला भेटतील आणि गर्दी म्हणजे सुंदर. चलो गाइस, इतनी धूप में हम अब जूस पियेंगे. तो अपना वाला पाइनएप्पल जूस चीयर्स. मित्रांनो, आता या गल्लीमध्ये बसूया आपण. इधर क्या है देखते हैं. वडापाव, ज्वेलरीज. इकडे पालखी बसले आणि ही खूप सारी दुकान आहेत या साईडला. बसायची आहे तर बसत लेणे का. गाईस, हा शिमगा आता आपला फिरून झालाय. आता एक्सप्लोअर केला आहे पूर्ण आपण मस्तपैकी. आणि ऊन आहे ना, इतकं लागतं ना, बेकार लागतंय. तर इथला आपण जवळ आलो होतो संगमेश्वरमध्ये. संगमेश्वरमध्ये आता आपल्याला कसबामध्ये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आणि त्यानंतर सरदेसाई वाडा आणि तिथे काही देवळं आहेत. ती आपण आता असा विचार आला की पाहायला जाऊया. तर आता निघालो इथनं. तर सर्व फिरून झालंय. आता डायरेक्ट भेटू संगमेश्वरमध्ये. गाईज, हा संगमेश्वराचा पूल, हा जुना पूल आणि हा वरतून जातोय तो नवीन. दोन्ही साईडला. आणि का जाणे का.
पण आता मुंबई गोवा हायवेवरती आहे आणि पोहोचलो आता. इथून डायव्हर्जन घ्यायचं आहे आपल्याला. इथून आपल्याला राईट मारायचा आहे. हा सरळ जातो मुंबईला आणि इधर जाणे का कसबा. आणि कर्णेश्वर मंदिर पण ह्या साईडलाच आहे. याचा व्हिडिओ आपण पहिलाच व्हिडिओ आपल्या यूट्यूबला टाकला होता. तो पण तुम्ही जाऊन नक्की बघा, बघितला नसेल तर. गाईज आता आपण आलोय चौकामध्ये आणि समोर आपल्याला सुंदर अशी छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. जाऊया इथे त्यांचं दर्शन घेऊया आपण. आणि हाच रोड पुढे जातो. कर्णेश्वर मंदिर आहे समोर कसबामध्ये. छत्रपती संभाजी महाराज की जय. आता इथून समोर जातोय कर्णेश्वर मंदिर. इथे आतमध्येच आहे मंदिर ते. पाठी इथं गाडी पार्क केलंय आणि हा इथं त्रिवेणी संगम आहे. हे समोर शंकराचं मंदिर आहे. हे आहे संगमेश्वर तालुक्यातील कर्णेश्वर मंदिर. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील एक अप्रतिम उदाहरण. भल्या मोठ्या दगडांना अचूक आकार देऊन उभारलेले हे एकाच दगडावर कोरल्यासारखे भासते. मंदिराला 3 प्रमुख दरवाजे आहेत आणि प्रत्येक दरवाजावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. पूर्वेकडील प्रवेशद्वारावर शिवपंचायत कोरलेली आहे. त्याच्या वरच्या भागात विष्णूंच्या दशावताराची शिल्पे कोरलेली आहेत, ज्यामध्ये मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, राम, कृष्ण, परशुराम, बुद्ध आणि कल्की यांचा समावेश आहे. कर्णेश्वर मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. काहींच्या मते ते मंदिर पांडवांनी वनवासात एका रात्रीत बांधले. मंदिरात 5 दगडी पालथी ताटे कोरलेली आहेत अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताच नंदीची भव्य मूर्ती दिसते. मंडपातील 4ही खांब अगदी एकसारखे असून त्यावरील नक्षीकाम अत्यंत बारकाईने केलेले आपल्याला पाहायला मिळते. छतावर कमलाकृती दगडी झुंबर कोरलेले आहेत, जे पाहताना दगडामधील ही कलाकुसर खरोखरच थक्क करून टाकते. मंदिरात महालक्ष्मी, शेषशाही विष्णू, गणेश, महिषासुरमर्दिनी, नरसिंह आणि इतर अनेक देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मित्रांनो, ते कर्णेश्वर मंदिर बघून आता आपण चाललोय या मंदिरामध्ये चाललोय. हेच आहे त्रिवेणी संगम. मंदिरापासून काही अंतरावर अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या 3 नद्यांचा संगम आहे. या संगमामुळेच या ठिकाणाला संगमेश्वर नाव हे प्राप्त झाले आहे. इथल्या परिसरामध्ये आलात ना की एकदम गारवा असा फील होतोय. कधी संगमेश्वरला आलात तर नक्की या मंदिरांना अशा भेट द्या. ही बाहेर अशी कातळ शिल्प आहे. हे नंदी महाराज पूर्ण एका दगडामध्ये ही कोरलेली मूर्ती आहे. गणपती बाप्पा. वरती आपल्याला गणेशाची शिल्प दिसते आणि गाभाऱ्यामध्ये जायला इथे खाली अशा पायऱ्या आहेत. मित्रांनो, आता आपण अशा ठिकाणी जातोय जिथे 16 मार्च 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराज या सरदेसाई वाड्यामध्ये येऊन गेले होते. हाच तो समोरचा वाडा. मुकरब खान याची जी कुत्री होती आणि जे आपल्याच माणसामधले जे गद्दार लोक होते त्यांनी फितुरी करून संभाजी महाराजांना पकडण्यास सफल अशी त्यांना कामगिरी केली होती. असे मुकरब खानाचे कुत्रे होते आणि याच वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज येऊन गेले. माझ्या पाठी बघता हे जुनं पुराणं उंबराचं झाड आहे.
या वाड्याचा हा पाठचा भाग पूर्ण असा खाली पडला आहे. तो आतमध्ये जाण्याचा असा मार्ग नाही कोणता, पण तुम्हाला एक छोटासा व्ह्यू दाखवतो आतली गोष्ट कशा दिसत आहेत. ही जागा म्हणजे सरदेसाई वाडा आणि हा वाडा म्हणजे त्यांच्या शेवटच्या स्वातंत्र्याच्या क्षणाचा साक्षीदार. या ऐतिहासिक ठिकाणी जिथे छत्रपती संभाजी महाराज यांना मोगलांनी कैद केले. 1689 रोजी विशाळगडाहून रायगडकडे जात असताना संभाजी महाराज येथे मुक्कामासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्जोजी आणि गिरजोजी यादव यांच्या वतनाचा न्यायनिवाडा याच वाड्यात केला. इतिहास सांगतो राजा शेवटच्या क्षणापर्यंत न्याय देत होता. या वाड्याची ही मागील बाजू आहे आणि त्या मागील बाजूस आपल्याला काही शिल्प दिसतात, कातीव शिल्प. ते थोडे पाहून येऊया आपण. औरंगजेबाने पाठवलेल्या मोगल सेनापती शेख निजाम मुकरब खान कोल्हापूरहून सैन्य घेऊन अचानक संगमेश्वरला आला. बेसावध असलेल्या संभाजी महाराजांना येथेच कैद करण्यात आले. हा फक्त एक हल्ला नव्हता, हा मराठा साम्राज्याचा एक मोठा आघात होता. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शेख निजामाने हा सरदेसाई वाडा जाळून टाकला. गावातील देवळे उद्ध्वस्त केली. काहीच हे मोठं झाड आहे ना, हे कवटी चाफ्याचं आहे. त्याचं फूल असं दिसतंय. हे बघा, हे सहजासहजी कुठे भेटत नाही. तुम्ही कसब्यामध्ये सरदेसाई वाड्याच्या इथं आलात तर हे कवटी चाफ्याचं फूल बघायला भेटणार. कैद होण्याच्या आधीचे संभाजी महाराजांचे शेवटचे क्षण, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा पराक्रम आणि त्यांचा त्याग या सगळ्याचा साक्षीदार म्हणजे हा सरदेसाई वाडा.